नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅनिक माहितीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता इथे PM विश्वकर्मा योजना म्हणजे की जे महिलांना 15,000 रुपये आणि क्षुल्लक व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देते। म्हणजे की 5% व्याजदरामध्ये तुम्हाला 1,00,000पर्यंतचं कर्ज आणि शिलाई मशीन व इतर साहित्य घेण्यासाठी तुमचा जे काही बिझनेस असेल त्याच्यासाठी 15,000 रुपये थेट आर्थिक सहाय्य ही योजना करते। याच्यामध्ये महिला व पुरुषही अप्लाय करू शकतात। तर काय पूर्ण प्रोसेस आहे, काय कागदपत्रे लागणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी आपल्या ऑर्गॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही डाऊट असतील तर कमेंट करायला पण विसरू नका। तर लाईक एक करा। चला, सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या PM विश्वकर्मा या वेबसाईटवरती यायचं आहे। ही सर्व माहिती वाचून घ्या आणि इथे राईट साईडला एक ऑप्शन आहे लॉग इन, याच्यावरती क्लिक करा। CSC लॉग इन याच्यावरती क्लिक करा आणि इथे मिडल ऑप्शनवरती क्लिक करा। रजिस्टर नाव इथे नो ऑप्शनवरती तुम्ही इथे क्लिक करा। याच्यानंतर खाली तुम्ही इथे सर्व वाचून कंटिन्यू करा आणि इथे तुम्हाला महिलेचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड एंटर करायचा आहे। रजिस्टर मोबाईल नंबर ॲड करायचा आहे। तुमच्याकडे CSC आणि ते कॅप्चा भरायचा आहे आणि इथे ओकेला क्लिक करायचं। जर CSC सेंटरचं रजिस्ट्रेशन नसेल तर CSC सेंटरवरनं भरून घ्या, पण पूर्ण व्हिडिओ विसरू नका पाहायला, कारण तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहेत तेही कळणार आहे। तिथे नेक्स्टवरती कंटिन्यूवरती क्लिक करा। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर ज्या महिलेचं आधार कार्ड आहे रजिस्टर मोबाईल नंबरवरती हा व्हेरिफिकेशन OTP जाईल। नंतर OTP टाकून कंटिन्यूवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा आणि CSC सेंटरवरनं जाऊन तुम्ही हे सर्व प्रक्रिया करू शकता। आणि आधार व्हेरिफिकेशन इथे क्लिक करा आणि पुढे कंटिन्यू करा। इथे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, 5 मिनटं द्या मला। ठीक आहे, हां, आणि इथे ऑटोमॅटिक तुमची जन्मतारीख व नाव आधारावरनं येणार आहे। तर इथे तुम्हाला मॅरिटल स्टेटस मॅरिड आहात, सिंगल आहात, लग्न झालं आहे की नाही, जेंडर आणि इथे तुमची कॅटेगरी जे काही असेल, जर कॅटेगरी नसेल तर जनरल सिलेक्ट करा। आणि इथे खाली इथे तुमचं जर अपाहिज असाल, डिसेबल्ड असाल तर येस करा, नाहीतर नो करा। आणि हे भरायची गरज नाही असाल तर भरा, नाहीतर नाही। आणि इथे जर जी महिला जिथे राहते, ज्या राज्यात राहते तिथे बिझनेस करत असेल तर यस करा, म्हणजे तिथेच बिझनेस करायचा असेल तर। आर यू डुईंग बिझनेस सेम डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात तिथेच करायचं असेल तर। आणि इथे पहा, इथे खाली आल्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबर्स ॲड करायचे असेल तर करतील। इथे राशनचा नंबर ऑटोमॅटिकली येईल आणि इथे ज्या महिलेचा फॉर्म भरतायत तिथे डिलीट ऑप्शन डिलीट करा, कारण ती फॅमिली मेंबर नाही आहे, ते स्वतः लाभार्थी आहेत। आणि इथे तुम्हाला फॅमिली मेंबर्स ॲड करायचे आहेत, करायचे असतील करून घ्या, नसेल करायची तर नाही करणं तरी चालेल। तर पुढे इथे आणि इथे डिलीट करायला विसरू नका, कारण ज्या महिलेचा फॉर्म भरतो आहे तिला। आणि इथे पुढे तुमचा आधार ॲड्रेस ऑटोमॅटिकली येईल, कारण तुम्ही अंगठा लावलेला आहे, इथे अंगठा लावणं आवश्यक आहे। आणि इथे करंट ॲड्रेस सेम आहे का हे क्लिक करायचं असेल, तर नसेल तर ऑदर करायचं आहे आणि ते भरायचं आहे। आणि इथे डू यू कम अंडर पंचायत एक ऑप्शन आहे खाली, तर तुम्ही इथे सेम करा, ते ॲड्रेसला सेम असेल तर सेम करा, नाहीतर दुसरं करा। आणि इथे खाली डू यू कम पंचायत, म्हणजे तुमचं पंचायतमध्ये राहता आहे की अर्बनाइज सिटीमध्ये जर पंचायतमध्ये राहत नसाल, म्हणजे पंचायतच्या अंडरमध्ये येत नसाल, तर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला जे काही तुमचं महानगरपालिका, नगरपालिका हे आहे ते सिलेक्ट करावं लागेल। इथे तुम्हाला कशामध्ये येता तुम्ही ते सिलेक्ट करायची गरज नाही, जे पंचायतमध्ये येतं पंचायत करा। आणि इथे तुम्ही हे पाहू शकता, आणि इथे जो काही तुमचा ब्लॉक म्हणजे की तहसील असेल ते सिलेक्ट करा आणि इथे तुमची जे ग्रामपंचायत आहे ती सिलेक्ट करा। आता इथे लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे, प्रोफेशन ट्रेड डिटेल्स। आता तुम्ही इथे आपण कशासाठी अर्ज भरतो आहे, शिलाई मशीनसाठी, तर इथे दर्जी म्हणजेच की टेलर ऑप्शन निवडायचा आहे खाली। जर दुसऱ्यासाठी भरायचा असेल तुम्हाला काही तर भरू शकता। आता इथे टेलर ऑप्शन आहे सगळ्यात खाली, ते टेलर ऑप्शनला क्लिक करायचं आहे
आणि ते साईडला सब ट्रेड भरायची आवश्यकता बिलकुल नाही. आणि ते डिक्लेरेशन असेल त्याला क्लिक करायचं आहे ओके म्हणून. आणि त्याच्याखाली तुमचा बिझनेस ॲड्रेस, म्हणजे की तुम्ही आधार ॲड्रेसवरच बिझनेस करणार आहात का, तुमच्या आधार कार्डावर जे पत्ता आहे तिथंच बिझनेस करणार आहोत की दुसरीकडे कुठं, हे तुम्हाला सांगायचं आहे. जर तिथेच करणार असाल तर पहिल्या ऑप्शनला क्लिक करा. जर तुमचं जे तुम्ही वरी भरलात आधार सोडून ॲड्रेस ते असेल तर तिथे करा. नाहीतर नवीन ऑर्डर कुठला असेल राहत असाल तर ते सगळ्यात तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचा ते पत्ता पूर्ण तुम्हाला भरावा लागेल. आणि इथे पहा ट्रेड हाऊस नंबर वगैरे, लोकेशन, बिझनेस स्टेट तुमचं, जर तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल तर, किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये शहरात राहत असाल कामानिमित्त वगैरे वगैरे काही असेल तर तुम्ही इथे निवडू शकता तुमचं काय आहे ते. तर तुम्हाला इथे बिझनेस डिस्ट्रिक्ट तुमचं काय आहे ते निवडायचं आहे. तर तुम्हाला जर तुम्ही इथे असाल तर करा, नाहीतर सेम ॲज आधार करून टाका आणि सेव्ह करा. सेव्ह केल्याच्या नंतर इथे तुम्हाला कळेल. नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला आता इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटन दाबायचं आहे आता. ओके, नेक्स्ट बटन दाबल्यानंतर इथे तुम्हाला आता सेविंग बँक डिटेल्स भरायचे आहेत. हे महत्त्वाचं आहे. आता नेम ऑफ बँक, जे तुमची बँक आहे ते बँकचं नाव टाकायचं आहे. इथे तुमचा IFSC कोड टाकायचा आहे. नेम ऑफ ब्रांच टाकायची आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे. हे सर्व डिटेल बँक रिलेटेड आहेत, तर नीट भरा. इकडे तिकडे तुमचे पैसे जाणार नाहीत असं लक्षात ठेवा. आणि इथे नेक्स्टवरती क्लिक करा. इथे नेक्स्ट केल्याच्यानंतर क्रेडिट सपोर्ट हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 1 लाखापर्यंत लोन पाहिजे असेल तेही 5% व्याजदरावरती, आणि ते हे पहिलं वाचा, 1 लाखाचं लोन 5% व्याजदरावरती, आणि 18 महिन्यात फेडलं ते लोन तर 2 लाख रुपये नेक्स्ट महिन्यात. ह्याला इनेबल करा. जर पाहिजे असेल तर, पाहिजेच असतं सर्वांना, इनेबल करा. आणि इथे जेही भरणार आहेत फॉर्म त्यांनी महिलांना विचारा. मिनिमम 50,000 भरू शकता आणि मॅक्झिमम 1 लाख रुपये भरू शकता. जास्तीत जास्त 50,000 आणि जास्तीत जास्त 1 लाख आणि कमीत कमी 50,000 भरा. तुम्हाला काय पाहिजे ते इथे. आणि खाली आता इथं बघा मित्रांनो, खाली आता तुम्हाला एक लक्षात घ्या, इथे जर तुम्ही सेम ॲज अ सेविंग बँक केलात तर इथे म्हणजे तुमची जे आत्ता खातं आहे सेविंग अकाउंट त्याच्यामध्येच लोन पाहिजे असेल तर सेम ॲज अ सेविंग करा. जर दुसरीकडे पाहिजे असेल तर सिलेक्ट करा कुठली बँक काय नाही तुमचं खातं वगैरे असेल तर. जर तुमचं सेम असेल तर सेम ॲज करा. याला टिक मार्क करून घ्या. परचेज ऑफ इक्विपमेंट्स, वर्किंग कॅपिटल आणि बिझनेस एक्सपेन्शन याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. हे ऑप्शन आहेत. जर तुम्हाला लोन कशासाठी पाहिजे, मशीन घेण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी, त्यासाठी पाहिजे आहे ते टाका. आणि ते आहे जर तुमचं आधी लोन असेल तर इथे भरावंच लागेल. जर ज्या महिलाचं आधी कुठे दुसऱ्या बँकेमध्ये लोन आहे तर ते काय आहे, किती महिन्यात फेडलं आहे, किती राहिलं आहे हे भरायचं आहे. त्याच्या खाली डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स, तर आर यू डिजिटली ॲक्टिव्ह, म्हणजे की तुम्ही डिजिटली ॲक्टिव्ह आहात का, UPI वगैरे वापरता का याचा इथे सांगितलेलं आहे. जर UPI वापरत असाल तर UPI करा. महिलेकडे जर फोनपे UPI ID असेल तर इथे UPI ID, त्याचा रजिस्टर मोबाईल नंबर बँकेला लिंक असलेला ते टाकायचं आहे. जर असेल तर टाका, नसेल वापरत तर नो करा, ऑप्शनल आहे. आणि इथे सेव्ह करून नेक्स्ट करा. इथं भरलेलं आहे सेव्ह नेक्स्ट. तर इथे नेक्स्ट बटन करूयात. 4थ्या स्टेपकडे जाऊयात आपण आता. तर इथे 4थ्या स्टेपमध्ये तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे स्किल ट्रेनिंग, म्हणजे तुम्ही स्किल ट्रेनिंगसाठी इलिजिबल आहात असं तुम्हाला सांगण्यात येईल. इथे जर असाल तर बेसिक 5 दिवसाचं स्किल ट्रेनिंग असेल, ॲडव्हान्स 15 दिवसाचं स्किल्स ट्रेनिंग, म्हणजे शिकवलं जाईल तुम्हाला तिथे कसं वापरायचं काय नाही आहे काय. आणि ते टूल किट, म्हणजे की तुम्हाला शॉर्टली सांगायचं झालं तर सिलाई मशीन घेण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये आणि सर्टिफिकेट मिळेल ते ट्रेनिंग केलेल्याचं. आणि इथे तुम्हाला जे काही वस्तू असेल सिलाई मशीन किंवा कात्री वगैरे जे काय असेल ते घेण्यासाठी 15,000 रुपये मिळतील. आणि इथे त्याच्या खाली मार्केटिंग सपोर्ट हवा असेल कुठल्या प्रकारे तर यस करा, कुठला पाहिजे ते. नसेल पाहिजे तर सोडून द्या, ऑप्शनल आहे. आणि यस सेव्ह करून नेक्स्ट करू शकता. पाहिजे असेल तर क्लिक करा. सेव्ह
आणि इथे 34ची स्टेप कंप्लीट. नेक्स्ट करा. तर नेक्स्ट इथे डिक्लेरेशन डिटेल आहे, त्याला ॲग्री करा आणि सबमिट करा. इथे सबमिट बटन दाबून टाका आणि इथे ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणून येईल. तर इथे तुमचं काय असेल ॲप्लिकेशन नंबर ते लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जर स्टेटस पाहायचा असेल तर. आणि हे ॲप्लिकेशन नंबर लक्षात ठेवा आणि इथे तुम्हाला डन ऑप्शनवरती नंतर क्लिक करायचं आहे. आणि इथे डन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे काय असेल ॲप्लिकेशन कुठे गेलेलं आहे, कितपर्यंत झालेलं आहे, काय आहे, एडिट करायचं आहे का काय ते येईल ऑप्शन. तुम्ही जर एडिट करायचं असेल तर करा. डाउनलोड युअर ॲप्लिकेशन PDF असेल, PDF डाउनलोड करायचं असेल तर करू शकता. नसेल करायचा तर नाही करा. करून ठेवा, एक झेरॉक्स काढून ठेवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.